बघा, 20% आम्ल असलेल्या 60 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावं म्हणजे नवीन द्रावणातील आम्लाचे प्रमाण 12% होईल असा मिश्रण गुणोत्तर घटकावर आधारित प्रश्न. लेकरांनो, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा किंवा पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश गोरगरीब लेकरांना कसं प्राप्त होईल या काळजीपोटी वागसर राबतात, कष्टतात गेल्या कित्येक वर्षापासून. वागसरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे. तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सरावासाठी सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. अप्रोच या पाठीमागचा उद्देश हा की गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं, त्यांचा आत्मविश्वास बलदंड व्हावा. दुसरी तुमच्या हिताची गोष्ट अशी की फक्त एक कॉमेंट करा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सराव म्हणून प्राप्त करा. उद्देश गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवून देणे. माऊलीचा अनुग्रह. लेकरांनो, मी फक्त निमित्त हा प्रश्न सोडवायचा कसा. 20% आम्ल असलेल्या 60 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावं म्हणजे नवीन द्रावणातील आम्लाचं प्रमाण 12% होईल. सद्य स्थितीमध्ये असलेलं जे द्रावण आहे लेकरांनो, हे आहे 60 लिटर. हे इथं मांडा 60 लिटर. ह्या 60 लिटरच्या द्रावणामध्ये सद्य स्थितीमध्ये काय म्हणते गणित, आम्लाचं प्रमाण किती आहे 20%. आम्लाचं प्रमाण 20%, इथं आम्ल मांडा आणि याचं प्रमाण आहे 20%. मग किती हे हो आम्ल या द्रावणामध्ये काढायचं कसं. हे मूळ द्रावण 20%ची मांडणी व्यवहारी अपूर्णांकामध्ये करत असताना 20/100 अशी आम्ही करतो. या 2 शून्यासाठी लेकरांनो हे 2 शून्य घालवा. उरलं काय तर 6-2 यांचा गुणाकार. याचा अर्थ सद्य स्थितीमध्ये या द्रावणात आम्ल किती आहे तर 12 लिटर. याची जर आम्ही वजाबाकी केली तर पाणी, दुसरा जो कंटेंट पाणी असणार, या 60 लिटर द्रावणामध्ये 12 लिटर काय आहे गणित म्हणते, आमचं स्पष्टीकरण म्हणते की 12 लिटर काय आहे आम्ल आहे. ही जर वजाबाकी केली तर अर्थात 48 लिटर सद्य स्थितीमध्ये या द्रावणामध्ये पाणी आहे. लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. आता इथं आम्ल आणि पाणी असे 2 शब्द मांडा. छदस्थानी मांडणं म्हणजेच गुणोत्तर स्वरूपात मांडणं. उदाहरणार्थ ए छदस्थानी बी म्हणजेच एस बी असा त्याचा अर्थ. ह्या 2 राशी परस्परांना काय असतात, भागीला असतात. या एस बी चं रूपांतरण ए छेद बी अशा पद्धतीने जसं आम्ही मांडतो तसं हे आम्ल भागीला पाणी म्हणजेच आम्लास पाणी. लक्ष द्या. मग आता आम्ल किती आहे सध्या 12 लिटर आहे. सध्या पाणी किती आहे 48 लिटर आहे. गणित म्हणते की द्रावणात आणखी किती लिटर पाणी ओतावं म्हणजे नवीन द्रावणातील आम्लाचं प्रमाण 12% होईल. उदाहरणार्थ 100 लिटर एवढं पाणी ओतावं म्हणजे काय होईल की या नवीन द्रावणामध्ये आम्लाचं प्रमाण किती पाहिजे 12%. इथं 12 मांडा. 100तले 12 गेल्यानंतर उरतात किती हो तर अर्थात पाण्याचं प्रमाण असणार 88%. नवीन द्रावणामध्ये जर का आम्लाचं प्रमाण 12% असेल तर त्यावेळी तिथं पाण्याचं प्रमाण किती असणार तर 88%. अशा पद्धतीची ही मांडणी. इथं जर तुम्ही या 12%ला संक्षिप्त करता व्यवहारी वळण देऊन, जसं की 4 तरी 12 आणि 4 गुणीला 25 100 म्हणजे 3-25 हा जो रेशो आहे हा जर इथं मांडला तर तुमचं गणित चकते. काही मिश्रण गुणोत्तर या घटकावरील आधारित प्रश्न असे नागमोडी वळणाने विचारले जातात. नवीन द्रावणात आम्लाचं प्रमाण 12% पाहिजे, अर्थात मग उरलं किती पाण्याचं प्रमाण हो 88%. अशी मांडणी करून फक्त त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करा लेकरांनो. 88चा 12 सोबत मांडा. इथं 88 गुणीला 12 समोर 12चा या पदासोबत 48 आणि अधिक x हा गुणाकार करा. 12 8 96 सर 9 उरले. 12 8 96 आणि 9 किती होतात हो 96 आणि 9 105 होतात सर. हा गुणाकार 1056 आला सर. आता हा गुणाकार करा 12 कंसातील पदाला कोणी नाहीत. 12 8 96 9 12 चूक 48 आणि 9 57 सर. आता अधिक x सोबत 12 गुणीला x 12x. लेकरांनो, आता 1056 कडे येताना 576 वजा स्वरूपात का मांडायची 12x एकटे करा.
संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडा. गणितीय प्रत्येक गणिताला असलेले हे जे काही गुणधर्म आहेत लक्षात ठेवा. इथं ही वजाबाकी करायची सर आम्हाला. मग आता या 6तून 6 गेलं, काय राहिलं? हो, 0 राहिलं. 5तून 7 जात नाहीत, 15तून 7 घाला, मग 8 राहतील सर. लक्ष द्या. मग आता इथे देऊन टाका उसना घेतलेला. 10तून 6 गेले, 4 राहतील सर. समोर हे 12 एक्स. लेकरांनो लक्ष द्या, 480 कडे येताना अर्थात 12 भागीला स्वरूपात नुकतंच सांगितलेल्या गणितीय गुणधर्माप्रमाणे. आता 12×48 होता, 0 त्यावर देऊन टाका. एक्सचं मूल्य 40 आलं. याचा अर्थ हे 40 काय आहेत? लिटर आहेत. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे नवीन द्रावणातील अल्कोहोल आपलं आम्लाचं प्रमाण किती? आपलं 12% होण्यासाठी त्या द्रावणामध्ये किती लिटर पाणी ओतावं? प्रश्न की द्रावणात किती लिटर पाणी ओतावं म्हणजे नवीन द्रावणातील आम्लाचं प्रमाण 12% होईल. तुमच्या प्रश्नाचं उत्तर 40 लिटर पाणी ओता म्हणजे नवीन द्रावणामध्ये आम्लाचं प्रमाण 12% झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, चॅनल सबस्क्राईब करा. सरावासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. सरावानं यश हे अगदी सहज सुलभ होत असते. म्हणजे तिथं लय मोठी फी असेल वगैरे काही नाही. सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरत नाही. आणि एक कॉमेंट करा, प्राप्त करा. विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी मोफत प्राप्त करा केवळ एका कॉमेंटवर. ओके. मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.